जेव्हा मन अशांत आणि बेचैन असेल तेव्हा नक्की ऐका. आयुष्यात तुम्ही हसायला शिका, रडवायला तर लोक बसलेच आहेत. ती माणसं शेवटी दुखावून जातातच ज्यांच्याशी आपण गरजेपेक्षा जास्त जोडले जातो. ज्या दिवशी तुम्ही कोणाला आपली सवय बनवता त्या दिवसापासून तो माणूस तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करू शकतो. प्रेम इतकंच करा आयुष्यात की स्वतःच्या स्वाभिमानाची थट्टा होऊ नये. मानलं प्रेम गरजेचं आहे, पण त्यापेक्षा जास्त स्वाभिमान महत्त्वाचा आहे. देखणं असणं गरजेचं नाही, पण कोणासाठी तरी गरजेचं असणं खूप सुंदर असतं. शरीरावर जखम दिली तर चालेल, पण स्वाभिमानावर ओरखडा सुद्धा सहन केला जाणार नाही. ताठ मानेने जगायचं असेल तर कोणावरही मरू नका. हे प्रेमाचं नवीन युग आहे. जिथे आज तुम्ही आहात तिथे उद्या दुसरं कोणीतरी असेल. आयुष्य मोहाने सुरू होतं आणि मोह संपल्यावर संपतं. कोणाला फोर्स करू नका की त्यांनी तुमची आठवण काढावी. काही दिवस शांत राहून बघा की त्यांच्या आयुष्यात तुमची किंमत किती आहे. एक गोष्ट बोलू, तुम्ही कोणाला दुखावलं आणि तो शांत राहिला तर समजून जा की तो स्वतःपेक्षाही जास्त तुमच्यावर प्रेम करतो. जिथे संधी मिळेल तिथे व्यक्त झालं पाहिजे, बोललं पाहिजे आणि आयुष्यात शांततेने जगलं पाहिजे. स्वतःच्या झोपडीत राज करणं मित्रांच्या महालात गुलामी करण्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे. स्तुतीने विरघळू नका, द्वेषाने जळू नका आणि आपल्या निंदेने उकळू नका. कोणाच्याही गोड शब्दांत फसू नका. एकटं राहणं खूप चांगलं आहे, अशा लोकांसोबत राहण्यापेक्षा जे तुमची कदर करत नाहीत. कोण म्हणतं की मी कोणाला आवडत नाही? संकटांना विचारून बघा, ती माझ्यावर किती प्रेम करतात. आपल्या दुःखात आपला सारथी स्वतः बना. या युगात कोणीही कृष्ण मिळणार नाही. जे आपलं नाही त्याच्यावर कसला हक्क सांगायचा? ज्याला त्रास समजत नाही त्याला आपलं काय सांगायचं? सांभाळून चाल मित्रा, ही माणसांची वस्ती आहे. इथे लोक रक्तालाही आजमावून बघतात, मग तुझी काय हस्ती आहे? कदर करा त्यांची जे तुमच्या वाईट वागण्यानंतरही तुमच्याशी प्रेमाने बोलतात. वेळेतच विचारत जा की कसे आहात, नाहीतर असं होऊ नये की विचारावं लागेल हे कसं झालं. आशा जिवंत ठेवा साहेब. बघा, आज हसणारे उद्या टाळ्या वाजवतील. जो प्रत्येक कोणावरही मरतो तो मेला तरी चांगलंच आहे. जाती फक्त दोनच आहेत, स्त्री आणि पुरुष, आणि धर्म फक्त एकच आहे, माणुसकी. बाकी सगळं ढोंग आहे. तुमच्या आयुष्यात तोपर्यंत काहीच बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलणार नाही. विश्वास ठेवा, जेव्हा आपण कोणाचं तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. सकाळ होईपर्यंत फुलांनाही माहीत नसतं की मंदिरात जायचं आहे की स्मशानात. म्हणूनच आयुष्य जसं आहे तसं हसून जगून घ्या, कारण चिंता करून तुम्ही काहीच बदलू शकणार नाही. काय तुम्ही त्याला माफ करू शकाल ज्याने तुमच्यावर प्रेम तर केलं पण साथ दिली नाही? हिऱ्याची पारख करायची असेल तर अंधाराची वाट पहा. उन्हात तर काचेचे तुकडे सुद्धा चमकू लागतात. त्याचं वचनही विचित्र होतं की आयुष्यभर साथ देईन. मी सुद्धा हे विचारलं नाही की प्रेमासोबत की आठवणींसोबत. आपल्या नजरेला एका चेहऱ्यावर मर्यादित ठेवा. प्रत्येक चेहऱ्यावर भाळणारी नजर बेवफा असते. शक्तीची खरी पावर ती लपवण्यात आहे, दाखवण्यात नाही. विश्वासात इतकेही आंधळे होऊ नका की जवळच्या माणसाचा खरा रंग तुम्हाला दिसणार नाही. जे एकनिष्ठ असतात ते प्रत्येकाचे वेडे नसतात. निभावणारेच तर मिळत नाहीत, बाकी आवडणारे तर प्रत्येक वळणावर उभे आहेत. चांगल्या माणसांची परीक्षा कधीच घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर प्रहार करता तेव्हा ते तुटत नाहीत, पण निसटून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात. लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त चांगले बनाल तर गरजेपेक्षा जास्त वापरले जाल. जो तुमच्या भावनांची कदर करत नाही त्याच्या मागे वेडं होणं प्रेम नाही तर मूर्खपणा आहे. चेहरा ठरवेल कहाणी आपली. जे मनावर बेततं ते मनच जाणतं. प्रत्येक नात्यात अमृत वर्षाव होईल. अट फक्त इतकीच आहे की खोडसाळपणा करा, कटकारस्थान नको. नशिबात फक्त एकच दोष आहे की ते दुर्दैवी लोकांच्या घरी येत नाही. काही लोक तुमच्यावर फक्त तितकंच प्रेम करतात जितकं ते तुम्हाला वापरू शकतात. जिथे त्यांचा स्वार्थ संपतो तिथे त्यांचं प्रेमही संपतं. लोक आता माझ्या शायरीची चोरी करू लागलेत. माझी विनंती आहे, कधी माझं दुःखसुद्धा चोरून बघा. मोठा माणूस होणं चांगली गोष्ट आहे, पण चांगला माणूस होणं मोठी गोष्ट आहे. काही अपूर्णता अशी होती जी कधीच पूर्ण झाली नाही. कोणीतरी माझं होतं पण ते कधीच माझं झालं नाही. थोड्या उणीवा असणंही गरजेचं आहे. माणूस असाल तर माणूस वाटणंही गरजेचं आहे.
खऱ्या नात्यांचे सौंदर्य एकमेकांच्या चुका सहन करण्यात आहे. कारण दोषांशिवाय माणूस शोधायला निघाल तर आयुष्यात एकटे पडाल. आज तुझ्या आठवणींचा खजिना विकता आला असता तर आमची गणना सुद्धा श्रीमंतांमध्ये झाली असती. आयुष्याच्या पुस्तकाची काही पानं काय फाटली, जगाला वाटलं आमचा काळच संपला. कोणीही तुमची साथ देणार नाही. इथे तुम्हाला स्वतःच लढायचं आहे आणि स्वतःच सावरायचं आहे. तुम्ही जितकं घाबराल, लोक तुम्हाला तितकंच घाबरवतील. आणि जर तुम्ही हिंमत दाखवली तर मोठमोठे लोकही तुमच्यापुढे नतमस्तक होतील. यशस्वी होण्यासाठी या दोघांचे असणे खूप गरजेचे आहे. एक जो तुम्हाला मागे खेचतो आणि दुसरा जो तुम्हाला पुढे जाण्यास भाग पाडतो. आयुष्यात जर आनंदी राहायचं असेल तर आधी त्यांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहेत. जितकं खरं प्रेम असेल तितक्याच वेदना जास्त असतील. जितकी कमी अपेक्षा ठेवाल आयुष्यात तितकीच आनंदी राहाल. जर कोणाच्या स्वाभिमानाला वारंवार ठेच लागली तर नातं कितीही प्रिय का असेना, शेवटी ते तुटतंच. श्रेष्ठ माणूस आपल्या खऱ्या बोलण्याने ओळखला जातो. चांगल्या गोष्टी तर भिंतीवर सुद्धा लिहिल्या असतात. बाहेरून शांत दिसण्यासाठी आतून खूप लढावं लागतं. तुझ्यापासून दूर जाण्याचा कोणताही विचार नव्हता, पण आम्ही थांबलो तरी कसं, जेव्हा तू आमचा नव्हताच. नाराज तरी तेव्हाच राहू ना जेव्हा आम्ही कोणाला दिसू. जर आम्ही हरवून गेलो तर पुन्हा कधीच मिळणार नाही. आधी स्वतःवर लक्ष द्या, मग वेळ मिळाला तर आम्हाला ज्ञान द्या. ते स्वार्थासाठी भेटत होते आणि आम्ही स्वार्थच संपवून टाकला. वाईट काळ ही अशी तिजोरी आहे जिथून यशाची हत्यारे मिळतात. त्यांच्यासाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायलाही तयार आहेत. तुम्हाला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, पण का ओळखतात याला महत्त्व आहे. चांगलं विचार कराल तर चांगलं होईल, वाईट विचार कराल तर वाईट होईल. तुम्ही तेच बनता जे तुम्ही दिवसभर विचार करता. म्हणूनच आयुष्यात नेहमी चांगलं विचार करा. मन मोठं असायला हवं. गोष्टी तर सगळेच मोठ्या मोठ्या करतात. राजासारखं जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत करावी लागते. कोणाच्या कुशीत डोके ठेवून झोपू नका, कारण जेव्हा तो सोडतो तेव्हा रेशमी उशीवर सुद्धा झोप येत नाही. इतरांवर ताबा मिळवणे ही खरी ताकद नाही, स्वतःवर ताबा मिळवणे ही खरी ताकद असते. फक्त हुन्नर असून काही होत नाही. यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कलेचा वापर करावा लागेल. आता त्यांचा द्वेषही नाही आणि प्रेमही उरलं नाही. ना त्यांची प्रतीक्षा आहे ना कोणती तक्रार उरली आहे. मिळालेल्या गोष्टीची कदर करा आणि जे मिळालं आहे त्याला बर्बाद करू नका. आपला पराभव यात नाही की कोणी आपल्याला ओळखत नाही. आपला पराभव यात आहे की आपण स्वतःला ओळखत नाही. नेहमी मौन राहणेच उत्तम आहे, कारण शब्दांमुळेच गोष्टी बिघडतात. मृत्यूच्या आधी सुद्धा एक मृत्यू असतो. एकदा आपल्या प्रेमापासून दुरावून तर बघा. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.